आपल्याला माहिती आहे की आजकाल कोण पण व्हायरल होऊ शकते, कोण पण रात्रीत फेमस होऊ शकते, कोणतरी जन्माला आल्यापासून डोक्यावर पडलेलं असते, पाक येड्यागत करत असते आणि कोणतरी सोशल मीडियाचा नाद लागल्यावरती सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवून व्हायरल झाल्यावरती आपल्या डोक्यात असलेलं सगळं येडचाळ बाहेर काढतोय आणि लोकांना दाखवतोय. ह्या येडचाळ करणाऱ्या लोकांना वाटतं की ही सगळं चांगलं करतात, लोक आपल्याला चांगलं बोलतात, हे म्हणतात ते म्हणतात, आपण टॉपला पोहोचलोय, आपण व्हायरल झालोय. पण असं काय नसतं, लोक आपल्याला नावं ठेवतात. तर मित्रांनो, अशाच एका येडचाळ करणाऱ्या बाईला आज आपण भेटणार आहे. तिचा मेंदू डोक्यात नाही, गुडघ्यात आहे, गुडघ्यात. ही पोरगी जेव्हा लहान होती, बारकी होती, 5वी-6वीला होती, तिच्या मम्मीने तिला साडी नेसवली. काही ते कार्यक्रम होता शाळेमध्ये, तेव्हापासून या ताईला साडीचा नाद लागलाय. साडी घालायला खूप आवडतं आणि त्यानंतर ही ताई सोशल मीडियावरती आली आणि सोशल मीडियावरती सगळ्या लोकांना येडचाळ करून दाखवायला लागली. मी साडी नेसून हे केलं, ते केलं, हे केलं, त्या केलं. तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून टाका. हाय, आज आपण पाहूया साडी नेसून रडायचं कसं. अरे ताई, काय बोलतेस? काय डोकं, काय डोक्यातला मेंदू बिंदू सगळं काय कोणाला उधार ठेवून आलेस का काय? ही ताई आपल्याला सांगते साडी नेसून आज रडायचं कसं मी तुम्हाला सांगणार आहे. अगं ताई, मी टी शर्ट घातलाय, टी शर्ट घालून सुद्धा मी रडू शकतोय. आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या शेजारी पाजारी लहान पोरं असतात आणि त्यांनी काहीतरी खोड केली की त्यांच्या आई बाबा त्यांना रप्पाटा मारतात आणि ती लहान पोरं रडतात ही करून. त्यावेळी ती लहान पोरं साडी घालून रडत नाहीत ताई. अरे काय या ताईला काय वाटतंय, काय समजना. हिचा कंटेंट काय आहे, या कंटेंटला नेमका सेन्स आहे का तरी ताई? काय नेमकं बोलतेस तुला तरी समजतंय का? आता तुम्ही लास्ट टाइम कधी रडलं तुम्हाला आठवतंय का? मला लगेच आठवतं. मित्रांनो, हे काय आहे, हे काय आहे म्हणायचं? ही ताई असं काय करते? अरे ताई, एवढं असं खरवडू नकोस तोंडावरती, लावलेलं फाउंडेशन मेकअप निघून जाईल. लास्ट टाइम जेव्हा मी मूवी पाहत होते तेव्हा रडत होते. मी जेव्हा मूवी पाहते तेव्हा रडते. त्यामुळे म्हणलं आता फायनली साडी नेसून रडायचं कसं दाखवूयात. अरे ताई, तू काय बोलतेस? ज्यावेळी मी पिक्चर बघायला जातो, मूवी बघायला जातो, त्यावेळी रडतो. ताई, तुला काय खूळ लागलंय का? तू का रडतीस? पिक्चर बघताना कोण रडतं का? काही पिक्चर सिनेमा असतात जे हृदयाला लागतात, मनाला लागतात, त्यावेळी रडलं पाहिजे, आपल्या डोळ्यातनं पाणी येतं. पण ही ताई म्हणते जेव्हा जेव्हा मी मूवी बघायला जातो तेव्हा मी रडतो, डोळ्यातनं पाणी येतं साडी नेसून. आणि इम्रान हाशमीचं नवीन मूवी आलाय हे कळल्यावर तर मी घराजवळचं थेट थिएटर गाठलं. इम्रान हाशमी, आमच्या शाळेचा कॉलेजचा क्रश. ताई, तुला लहानपणी शाळेत असताना पण इम्रान हाशमी आवडायचा आणि आता पण इम्रान हाशमी आवडतोय. आईच्या गावात कुठला तरी इम्रान हाशमीचा पिक्चर बघा, प्रत्येक पिक्चर मध्ये 50-60 वेळा येऊ माणूस एवढंच करतोय आणि ह्या ताईला तोच आवडतोय. तुमच्या डोळ्यांना मात्र बेस्ट फ्रेंड मिळालेला आहे, ते म्हणजे नाक. डोळ्यातल्या गंगा जमुना बाहेर आल्या की नाकाला करमतच नाही, नाक पण वाहू लागतं. आता कळालं तुम्हाला रडायचं कसं आणि अश्रू कसे पुसायचे स्वतःचेच. मित्रांनो, जर चांगलं शिकलेलं सवरलेलं असला तर चुकून सुद्धा या बाईला फॉलो करशील आणि केलं सा तर या बाईचं चुकून पण व्हिडिओ बघू नकोसा. काय येड्यावानी करते ही बाई, तिच्या आईला रडायचं कसं, हागायचं कसं, असं कोण सांगतं वय? साडी नेसून कसं रडायचं, साडी नेसून हागायचं कसं? त्या आईच्या गावात हे जेव्हा मित्रांनो मला आठवलं, 10वीच्या वर्गात होतो, 10वीची SSC परीक्षा जवळ आलेली आणि माझी आयटम म्हणजे मला जी पोरगी आवडायची ती माझ्यासोबत बोलत नव्हती, माझ्याकडे बघायची सुद्धा नाही, कारण की मी काळा उंदीर दिसायचो 10वीत असताना. आमच्या पलीकडच्या गावातली लय 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 आवडायची. त्यानंतर मित्रांनो काय झालं माहिती आहे की SSC परीक्षा जवळ आलेली होती, प्रत्येक जण अभ्यास करता, मी पण अभ्यास करतो, ती पण अभ्यास करती आणि तिला कुठनं कळालं मला ती आवडती, तिला मी आवडतोय. काय काय कुणी सांगितलं काय माहित, पोरींच्या तोंडात तुम्हाला माहिती आहे कसं राहत नाही. बारक्या बारक्या पोरी असतात 10वीच्या 9वीच्या, ह्याचं हिला बघवत नाही, तिचं तिला बघवत नाही, येऊन नुसत्या काड्या करतात. तसंच काहीतरी झालं आणि माझी जी होती, मला जी आवडत होती, तिनं आदनं मधनंच कुठनं तरी रक्षाबंधन बाहेर काढला, आली आणि माझ्या हातात राखी बांधली. चायच्या गावात लय रडलेलो, नाकातनं असा वाईट होतं, गंगा जमुना सगळं बाहेर पडलेलं. तर असू दे मित्रांनो, गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. बघूया या ताईचा पुढचा व्हिडिओ. हाय, आज आपण बघूया साडी नेसून गोल कसं फिरायचं. काय करूयात? खरंच सांगतो मित्रांनो, या बाईचा व्हिडिओ बघून आता मला लाज वाटायला लागली. आता काय ही करते बाई, काय नेमका सेन्स काहीतरी आहे का या कंटेंटला, या व्हिडिओला काहीतरी सेन्स आहे का? साडी नेसून गोल कसं फिरायचं? अरे बिना साडीचं पण फिरू शकतोय, चड्डी घालून पण फिरू शकतोय, असा हात लांबड करून फिरू शकतोय, हात असा जवळ घेऊन फिरू शकतोय, गोल गोल फिरू शकतोय, चौकोनी फिरू शकतोय, आडवं तिडवं असं लोळू शकतोय. पण ताई, या सगळ्या गोष्टी करत असताना साडीच घातली पाहिजे असं कोणी सांगितलेलं नाही. बात तो सही है. आता ही ताई असं येडचाळ करते, हिच्या घरात हिला काही म्हणत नसतील, हिचं पाहुणं रावडं हिला नावं ठेवत नसतील. बाई जरा चांगली वाघे, साडी नेसून येडचाळ जरा असं बंद कर, जरा असं पोरगं चांगलं बिंगलं कुठंतरी स्थळ बघूया, जरा असं लग्न करूया. इकडून खोचा तिकडून खोचा, इकडून खोचा, तुम्ही तुमची साडी साडी. साडी
साडी तिच्या आईच्या गावात साडी. ताई जर अजून 10-15 दिवस असंच जर रिहर्सल केलीस का नाही, एकसारखं जर गाणं म्हणायला चालू केलीस का नाही तू, तर ताई मला वाटतं अजय अतुल सारखं सिंगर नाही तर नेहा कक्कर नाही तर बादशाह बिच्छा तिकडे हनी सिंग कोणतरी शोधतील ताई तुला. तुझा इंटरव्ह्यू घेतील, तुझा आवाज गोड आहे, तू गाणं म्हणाय पाहिजेस, एखादं रॅप सॉन्ग बनवूया तुझ्यावरती असं म्हणतील. किती गोड आवाज आहे बघा या ताईचा. इकडे बघा तिकडे साडी. काही खरं नाही मित्रांनो. आता मला तरी वाटायला लागलं या बाईचा व्हिडिओ बघून बघून तिच्या आईला आम्हाला साडी घालायची पाळी येईल. हाय, आज आपण पाहणार आहोत स्कूटी राईड करताना पाय खाली कधी ठेवायचे. आता ही ताई आपल्याला सांगणार आहे की स्कूटी चालवत असताना पाय खाली कधी ठेवायचं. ताई मी सांगतो तुला, स्कूटी अशी स्पीड मध्ये चालवायची, फुल स्पीड मध्ये. पुढनं माणूस येऊ दे, पोरग येऊ दे, त्याच्या ढेंगात घालायची अशी, तरी पण पाय टेकवायचं नाहीत. नंतर पोरग म्हणाल ताई तू काय केलंस, तर आपण म्हणायचं तूच आडवा आलायस, तूच मध्ये आलायस, माझ्या गाडीच्या मध्ये आलायस. तरी पण ते पोरग पुढ्यातनं म्हणाल ताई माझ्या पायात रगत यायला लागले, अरे बाई स्कूटी काढ. तरी पण ताई स्कूटीवरनं पाय खाली टेकवायचं नाही. त्या पोरग्याला म्हणायचं तुझी चुकी आहे, तू मध्ये आलास, तू आडवा आलास, माझी मी रस्त्यावरनं गाडी चालवत होतो. नंतर ना ताई 15-20 मिनिट अर्धा तासानंतर हे भांडण सगळं झाल्यानंतर ना हळूच असं ब्रेक सोडत मागं स्कूटी घ्यायची आणि मग पाय खाली टेकवायचं. म्हणजे आपल्याला समजतं की आपण कुठंतरी टेकवली. स्कूटी चालवत असताना आपल्याला मध्येच कुत्र दिसतं, पाय टेकवायचे. मध्येच मांजर दिसते, पाय टेकवायचे. ही ताई म्हणते कुत्रं दिसलं, मांजर दिसलं की पाय टेकवायचं. अरे ताई आमच्या इथे कुत्री आपापल्या बायकोला घेऊन, गर्लफ्रेंडला घेऊन वेकेशन वरती फिरायला गेले ते सुट्टी काढून. माळाचा महिना चालू झाला नाही आता, त्यामुळे आता मांजरं, कुत्री, कोंबडी, आडवी काय येत नाहीत, निवांत जायचं. मध्येच मैत्रीण हाय करते, पाय टेकवायचे. मध्ये स्पीड ब्रेकर येतो, पाय टेकवायचे. मध्येच टर्न येतो, पाय टेकवायचे. मध्येच एक माणूस उलट्या दिशेने येतोय असं दिसतं, पाय टेकवायचे. मित्रांनो या लोकांनी फक्त पाय टेकवून दाखवले, पाय टेकवून. हे आलं की पाय टेकवायचा, ते आलं की पाय टेकवायचा. पण मला वाटायला लागलं या बाईचे व्हिडिओ बघून आता मीच टेकवली आहे. मित्रांनो इथं आता थांबूया. ही बाई साडी नेसून आणि काय काय पाहिजे ते करायला लावेल. बाकी काय नाही मित्रांनो, आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात. बाकी कोणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून टाका दणदणीत.